राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 राम जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम जय 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 राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण विकास जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम राम जय जय राम कृष्ण हरे जय राम सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवणिया ठेवणिया करकटावरी ठेवणिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवणिया
विटेवरी सुंदर ते धार उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया ठेवनिया करकटावरी ठेवनिया सुंदर ते धार उभे विटेवरी सुंदर ते धार उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया ठेवनिया करकटावरी ठेवनिया तुलसी हार का कासे पीतांबर कासे पीतांबर तुलसी हार हार काश पीतांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुलसी हार काश पीतांबर तुलसी हार आवडे निरंतर आवडे निरंतर मकर कुंडले गणपति श्रवण कंठी को शुभमने विराजे कंठी को शुभमणि मकर कुंडले गणपति श्रवण कंठी को शुभमणि विराजे तुलसी हार कासे पीतांबर आवड निरंतर ध्यान आवड निरंतर तुलसी हार कासे पीतांबर आवड निरंतर आवडे निरंतर तुका म्हणे माझे हेच सर्व सुख 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 पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुलसी हार कासे पीतांबर तुलसी हार कासे पीतांबर तुलसी हार कासे पीतांबर तुलसी हार कासे पीतांबर आवडे निरंतर हे ध्यान कासे पीतांबर तुलसी हार कासे पीतांबर तुलसी हार कासे पीतांबर तुलसी हार कासे पीतांबर कासे पीतांबर हरे
विठोबार कुमार 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 विठोबार कुमार 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 गो ब्राह्मण प्रतिपादक क्षत्रिय कुलोत्तम जाणता राजा महाराजाधिराज छत्रपती श्री 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 शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता सुख झाले ओ सजनी सुख झाले ओ सजनी तोहा विठ्ठल बलवा तोहा विठ्ठल बलवा सुख झाले ओ सजनी सुख झाले ओ सजनी तोहा विठ्ठल बलवा तोहा विठ्ठल बलवा तोहा माधव बलवा तोहा माधव बलवा तोहा विठ्ठल बलवा तोहा विठ्ठल बलवा तोहा माधव बलवा तोहा माधव बलवा तोहा विठ्ठल बलवा तोहा विठ्ठल बलवा बहुत सुखपात जोड़ी बहुत सुखपात जोड़ी बहुत सुखपात जोड़ी बहुत सुखपात जोड़ी हनुनी विठ्ठली आवडी हनुनी विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बलवा तोहा विठ्ठल बलवा हनुनी विठ्ठली आवडी हनुनी विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बलवा तोहा विठ्ठल तोहा माधव बलवा तोहा
तू हा विठ्ठल बनवा तू हा विठ्ठल बनवा तू हा माधव बनवा तू हा माधव बनवा तू हा विठ्ठल बनवा तू हा विठ्ठल बनवा सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार रखुमा देवीवर देवीवर तू हा विठ्ठल बनवा तू हा विठ्ठल बनवा रखुमा देवीवर रखुमा देवीवर तू हा विठ्ठल बनवा तू हा विठ्ठल बनवा तू हा माधव बनवा तू हा माधव बनवा तू हा विठ्ठल बनवा तू हा विठ्ठल बनवा तू हा माधव बनवा तू हा माधव बनवा तू हा विठ्ठल बनवा तू हा विठ्ठल बनवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम 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 कृष्ण 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 हरि जय राम राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम बरवी ही वेळ सापडली संधी बरवी हे बरवी ही वेळ सापडली बरवी हे सापडली साय झाली बुद्धी संचिता साय झाले बुद्धी संचिता साय झाले बुद्धी संचिता बरवी हे वेळ सापडली बरवी हे वेळ सापडली बरवी हे वेळ सापडली बरवी हे वेळ सापडली साय झाली बुद्धी संचिता साय झाले बुद्धी संचिता साय झाले बुद्धी संचिता येणे पंथे मागी चालिले पाहू येणे पंथी माझी चालिले पाहू येणे पंथे मागी चालिले पाहू ये पंथे माझी दर्शन झाले संतापाई दर्शन झाले संतापाई दर्शन झाले संतापाई राहिले दरिद्रे दोष झाला राहिले दरिद्रे दोष झाला दरिद्रे दोष झाला राहिले दरिद्रे दोष झाला राजे काळ पिंड पुनित झाला राजी काळ पिंड पुनित झाला राजी काळ पिंड पुनित झाला येणे पंथे माझी चालिली पाऊल 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 दर्शन झाले संत
झाला अवघा व्यापार झाला अवघा व्यापार आलियर धार फळाशी आलियर धार फळाशी आलियर धार फळाशी येणे पंथ माझे चालली पावले पंथ माझे चालली पावले माझे चालली पावले पंथ माझे चालले पावले झाले संता पायी दर्शन झाले संता पायी दर्शन झाले संता पायी गोपा रघुमाई गोपा बरही वेळ सापडले संधी बरवी हे वेळ सापडले संधी बरवी हे वेळ सापडली 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 बरवी हे वेळ सापडली संधी 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 बरवी हे सापडले संधी साह्य झाली बुद्धी संचितासी साह्य झाली बुद्धी साह्य झाली बुद्धी संचिताची साह्य झाली बुद्धी संचिताची साह्य झाली बुद्धी संचिताची येणे पंथे माझी झालेले पावले येणे पंथे माझी झालेले पावले
येणे पंथे माझी चालली पाऊले येणे पंथे माझी चालली पाऊले साय झाली मोती साचेताच साय झाले मोती साचेताच पंत माझे चालिले पावले येणे पंत माझे चालिले पावले येणे पंत माझे चालिले पावले येणे पंत माझे चालले पावले दर्शन झाले संतापाई संतापाई दर्शन झाले संतापाई संतापाई दर्शन झाले दर्शन झाले संतापाई दर्शन झाले दर्शन झाले संतापाई दर्शन झाले संतापाई संतापाई दर्शन झाले दर्शन झाले दर्शन झाले संतापाई दर्शन झाले संतापाई येणे पंथी माझे चालले पाऊले येणे पंथी माझे चालले पाऊले येणे पंथी माझे चालले पावले येणे पंथ माझे चालले पावले दर्शन झाले
दर्शन झाले दर्शन दर्शन झाले सता पायी दर्शन झाले दर्शन झाले सता पायी दर्शन झाले सता पायी पंथ माझे चालले पाऊले पंथ माझे चालले पाऊले पंथ चालले पाऊले पंथ माझे चालले बरवी ही वेळ सापडले संधी बरवी ही वेळ सापडले संधी साह्य झाले बुद्धी संचिताची येणे पंथे माझे चालेले पाऊले दर्शन झाले संतापायी त्रासले दारिद्र्य दोषा झाला खंड त्याचे काळे पिंड पुनित झाला येणे पंथे माझे चालेले पाऊले दर्शन झाले संतापायी तुका मने झाला वघा व्यापार तुका मने झाला वघा व्यापार आली अरधार फळाशी येणे पंथे माझे चालेले पाऊले दर्शन झाले संतापायी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे जरा संतासिया दुसरे जरा संतासिया दुसरे जरा संतासिया जब बाराने कथे गावे सारे गाने कथे गावे सारे बाराने कथे गावे सारे बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण
तेची वंदो श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतांशी रंगव चित्ताशी फुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम आवाज कमी ठेवा ऐशे देई प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी उवार करे संतांच्या समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वराय नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदाहरण देवा निवृत्ती उदारा सोपन देवा निवृत्ती उदारा सोपन देवा निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 बरवी ही वेळ सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचिताची येणे पंथे माझे चालेले पाऊले दर्शन झाले संतापायी सकल संत कंठभूषण अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याणमूर्ती विश्ववंदनी विश्व संत जगद्गुरु श्री तुकोबार आहे. संत दर्शनाने आपल्या जीवनामध्ये आलेला अनुभव आणि त्याचा परिणाम या दोन गोष्टी महाराज अभंगाच्या द्वारा स्पष्ट करतात. विठ्ठल अनंत कुड ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरुणालय अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार भक्तवत्सल भगवान श्री पंढरीनाथांच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे वैष्णवाग्रगणी मुक्त कैवल्य तेजोनिधी अखंड समाधी धन विश्वमाऊली ज्ञानोबर आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबर श्री भोसरीकर माऊली महाराज आदी आदी महापुरुषांच्या पादस्पर्शाने आणि कृपाशीर्वादाने समापन्न झालेला हा देव दुर्लभ भक्ती महोत्सव आज तिसऱ्या क्रमांकाच्या भगवत चिंतन सेवेत आपण उपस्थित आहोत. वैष्णव विचार कीर्तन महोत्सव संस्था भोसरी गावठाण याच्या विद्यमाने प्रतिवर्षी संपन्न होणारा हा देव दुर्लभ भक्ती महोत्सव आहे. आज श्री संत भगवान बाबा गडकरांची पुण्यतिथी आहे म्हणून येता येता सहज संतांचा विचार आपल्या डोळ्यापुढे यावा आणि काही चिंतन घडावं या उद्देशाने या अभंगाची केलेली निवड आहे. विठ्ठल महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रातून संत हा वर्ग जर बाजूला केला तर या महाराष्ट्राचा बिहार व्हायला फार वेळ लागणार नाही. समाजामध्ये शांतता स्थैर्य समाधान सुख या सगळ्या गोष्टी नांदतात त्या केवळ आणि केवळ वारकरी संप्रदायाच्या उपकारामुळे. विठ्ठला आपण अभ्यास करा. 700 वर्षापासून आतापर्यंत अनेक भक्ती परंपरा निर्माण झाल्या आणि कालाच्या ओघात नष्टही झाल्या. एका मुंबईला 45 संप्रदाय जन्माला आले होते. कुठे गेले कोणास ठाऊक. पावसाळ्यात जसं गांडोळ जन्माला येतात तोच प्रकार होतो. 750 वर्ष झाले
वारकरी संप्रदायाचा हा गजर दिवसेंदिवस वृद्धिंगत होतोय. केवढे मोठे उपकार आहेत महाराज. सामान्य माणसं म्हणतात जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत वारकरी संप्रदाय राहील. हे वाक्य चुकीचं आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत वारकरी संप्रदाय राहील असं म्हणायचं नाही. मग वारकरी संप्रदायाची भगवी पताका जोपर्यंत जगावर फडकते तोपर्यंत चंद्र आणि सूर्य राहणार आहे. विठाला 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 समाजाच्या कल्याणाकरता वारकरी संप्रदायाच्या संतांनी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करताना आपला स्वतःचा देह चंदनवत झिजवला आणि फार मोठं जगत कल्याणाचं कार्य केलं महाराज. अरे भोसरीकर माऊलींसारख्या महापुरुषांनी आपल्या आयुष्याचा क्षण ना क्षण आणि रक्ताचा थेंब ना थेंब वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाकरता, प्रचाराकरता आणि संभाळाकरता खर्च केला. जरा बोलू. संसाराच्या नावे संसाराच्या नावे घालून या वारता हा पूर्ण धर्म केला. पुण्य धर्म केला. वारता हा पुण्य धर्म केला. वारता हा पुण्य धर्म केला. हर भजने हे धवळीले जग. हर भजने हे धवळीले जग. हर भजने हे धवळीले जग. हर भजने संतांनी आपल्याजवळ असलेली धर्मशक्ती, ज्ञानशक्ती आणि भगवत भक्तीची शक्ती का ज्याच्यामध्ये सर्वांगीण मानवी जीवनाचं सर्व कल्याण सामावलेलं आहे अशी शक्ती जगाच्या पदऱ्यामध्ये देण्याकरता ते वनवन फिरले राजा. खूप मोठा त्रास घेतला. श्री गुरु विठ्ठल महाराज गोले सांगायचे संतांनी समाज मिळविला, जुळविला, सांभाळला आणि डोळस करून परमार्थाला लावला. काही अपेक्षा केली नाही. ज्या ज्ञानेश्वर महाराजांना काखेतल्या झोळीतली मधुकरी सुद्धा माती मोल करून टाकली, ज्याला कोरन्न सुद्धा मिळालं नाही, त्या ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाच्या कल्याणाकरता ज्ञानेश्वरी दिली. ज्या जगद्गुरु तुकोबरांना मंबाजी भाऊंनी काट्याच्या काठीने मारलं, त्यांचं घर वाळीमध्ये टाकलं रामेश्वर भट्टांनी, त्या जगद्गुरु तुकोबरांनी आपल्याला गाथा दिला. नाथ महाराजांच्या अंगावर कितीतरी वेळेला पान खाऊन थुंकणारा यव, पण नाथ महाराजांनी त्याचा विचार न करताना समाजाकरता भागवत दिलं. असे कोण उपकारी या जगामध्ये. विठाला संत काय सांगू आता संतांचे उपकार. मदनीरातर जागवे मदनीरातर जागवे काय सांगू आता संतांचे उपकार. मदनीरातर जागवे मदनीरातर जागवे काय सांगू आता संतांचे उपकार. मदनीरातर जागवे मदनीरातर जागवे एखाद्या वेळेला देवाचं दर्शन नाही झालं तरी चालेल, पण संत दर्शन महत्वाचं आहे. का? देवाच्या दर्शनाने सगळ्याचं कल्याण झालं नाही, पण संतांच्या दर्शनाने कल्याणच झालं नाही असा इतिहासच नाही महाराज. दोन उदाहरणं मी आणून ठेवतो आपल्या डोळ्यापुढे. दुर्योधनाला भगवान श्रीकृष्णांचं कमीत कमी 200 वेळेला तरी दर्शन झालं असेल. कमीत कमी 200 वेळेला. फायदा झाला का? बिलकुल नाही. देवाच्या दर्शनाने दुर्योधनाला फायदा झाला असता तर अधपतनाला कशाला गेलं असतं. त्याच्या उलट वाल्या कोळ्यासारखा दरोडेखोर
पण नारदांच्या संगतीत आल्यानंतर त्याचा परिणाम असा झाला, जगातलं पहिलं महाकाव्य त्यांनी लिहिलं, त्याचं नाव रामायण आहे. रामायणासारखा ग्रंथ आहे का दरोडेखोरांनी लिहावा, ही नारदांच्या संगतीतली ताकद आहे. विठाला महाराष्ट्राच्या संत मालिकेचा अभ्यास करा. 700 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये एका कालात 108 संत अवताराला आले. 108. त्यात प्रेममूर्ती नामदेव महाराजांचं चरित्र कधी डोळ्यापुढे घ्या, ते वाचा राजा. क्षमा मागून बोलतो हा. मोबाईल मध्ये टाइमपास करून आयुष्य उद्ध्वस्त होण्यापेक्षा एखाद्या साधूचं चरित्र वाचा, ते कधी व्यर्थ जाणार नाही, ते कामाला येईल. म्हणून महापुरुषांची चरित्र वाचली पाहिजे. कधी श्यामची आई वाचा, म्हणजे वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येणार नाही. कधी ज्ञानोबाराय वाचा, भगतसिंग वाचा, शंभू राजे वाचा, छत्रपती शिवाजी महाराज वाचा. हे वाचा. रिकामा टाइमपास मोबाईल मध्ये करून आपलं जीवन कशाला उद्ध्वस्त करता. विठाला ज्ञानोबाराय सांगतात, हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता की वसावे, म्हणून वानावी ऐकावे ते की सदा. वाचत राहा. 5 वर्षाच्या नामदेव महाराजांच्या बरोबर देवांनी बोलावं, यात काय नवलय. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेव हाती दूध प्याला. देवाने बोलावं, खेळावं, सगळं काही करावं, पण चंद्रभागेच्या वाळवंटा सकल संतांची परीक्षा घेण्याचं हे मुक्ताबाईंनी वैराग राग रसे गोरोबा काका महाराजांना जबाबदारी दिली. आणि गोरोबा काका सगळ्यांची परीक्षा करू लागले. त्यात प्रेममूर्ती नामदेव महाराज अनुतीर्ण झाले आणि औंड्या नागनाथाला जाऊन ज्या वेळेला विसोबा खेचरने त्यांच्यावर कृपा केली, अनुग्रह केला, त्यावेळेला नामदेवराय संत या पदाला प्राप्त झाले. म्हणजे देवापेक्षा साधूचं दर्शन महत्वाचं आहे, आणि जे जितकं महत्वाचं आहे तितकं अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. बरे जगतेची करुणा केली, बरे जगतेची करुणा केली, ऐसी वर में मजदावी नारायण, ऐसी वर में मजदावी नारायण. बरे जगतेची करुणा केली, जगतेची करुणा केली, ऐसी वर में मजदावी नारायण, ऐसी वर में मजदावी नारायण. आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. सतराटी परिजगताची करुणा केली, बहु अवघड सतराटी परिजगताची करुणा केली, ऐसी वर में माझा नारायण, ऐसी वर में माझा नारायण. आपण नेहमीप्रमाणे ऐकतो आणि म्हणतोय, चंद्रामृत सपसेवले असता जाता रवी धरवेल, बाह्य हिळा सागर तरवेल, पर्या साधूची भेटी न होईल गा. हे बघा, संत नुसते भेटून काय उपयोगाचे नाही, त्याला ओळखण्याची नजर असावी लागते. नजर जर ओळखण्याची नसेल ना, तर जवळ असलेला साधू सुद्धा आपल्या कामाला येत नाही. दुसरं सांगतो, संसारामध्ये जशी मार्गदर्शकाची आवश्यकता आहे, तसं परमार्थ सुद्धा मार्गदर्शकाची अत्यंत आवश्यकता आहे. थोडं बोलू का? संसारातला मार्गदर्शक जर चुकला तर एका जन्माचे नुकसान आहे, आणि परमार्थातला मार्गदर्शक जर चुकला तर जन्म जन्मांतराचे नुकसान आहे. एखाद्या मुलीला कर्मधर्म संयोगाने एखादा पती म्हणून जर व्यसनी, दुराचारी, मूर्ख, अज्ञानी जर नवरा म्हणून मिळाला तर त्या बाळाचं एका जन्मातलं नुकसान आहे, एका. पण एखाद्या साधकाला, एखाद्या विद्यार्थ्याला, एखाद्या उपासकाला
चुकीचा गुरु किंवा संत म्हणून जर मिळाला ना तर त्याची जन्मांतराची झालेली नुकसान पुन्हा भरून निघत नाही. बूंद शे गई ओ हौत शे नाही आती. विठाला सहज प्रसंग सांगतो. भगवान प्रभू रामचंद्र, भगवती सीतामाता आणि लक्ष्मण जे पंचवटीला राहण्याकरता आले. रावणाची बहीण शूर्पणखा तिने भगवती सीतामातेचं सौंदर्य पाहिलं आणि रावणापुढे आहे तसं वर्णन केलं. 80,000 बायका असणारा रावण पण जगदंबा भगवती सीतामातेचं सौंदर्य ऐकलं आणि तिचं अपहरण करण्याची दुर्बुद्धी झाली. विनाशकाले विपरीत बुद्धी. पण रावणाला एक गोष्ट चांगली माहित होती, काय? जोपर्यंत श्रीराम आणि सीता यांचा वियोगच होणार नाही, ताटातूट होणार नाही, तोपर्यंत सीतेचं अपहरण करता येत नाही. यांची ताटातूट कशी करायची? त्याचा एक चाडभाऊ होता मारीच, अत्यंत मायावी होता. त्या मायावी मारीच्याला नाईलाजाने सुवर्णमृग म्हणजे सोन्याचं हरिण बनवलं आणि सीतामातेच्या पुढे तो सकाळी असा पळत निघाला. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवरे जयराम बाबा म्हणायचे, बाईच्या जातीला सोन्याचा भलता हवे असे महाराज. त्यातून सीता सुद्धा बाजूला गेल्या नाही. सीतामाता जनकाची मुलगी, दशरथांची सून आहे. अरे सोन्याच्या पाळण्यात तिचा जन्म झालेला आहे. पण नुसतं सोनेरी हरण पाहिलं तर आकर्षण निर्माण झालं. इतकं आकर्षण वाईट आहे. अहो, ते पळू लागलेलं हरण पकडा. रामचंद्राला विनंती केली, त्याच्या कातड्याची मला चोळी शिवायची, त्याला आणा. श्रीराम विनंती करत होते, सीते अगं हे जग मी निर्माण केलंय बघ. जगाच्या इतिहासामध्ये सोनेरी हरण जन्माला आलं नाही आणि पुढे येणार नाही. तो मायावी राक्षसी. पण ऐकेल ते बायको कसली आता हे मी सांगू का तुम्हाला? नाहीच ऐकलं. मला ऐकायचं नाही म्हणजे ठरवलेच राहत. ऐकलं नाही. त्याचा परिणाम नाईलाजाने श्रीरामांना हरणाच्या मागे जावं लागलं. रावणाने संधी साधली आणि साधूचा वेश धारण करून तिथे आला. माझा इथे मुद्दा महत्वाचा आहे, तेवढाच ऐका. साधू नसलेल्या रावणावर सीतामातेने डोळे झाकून विश्वास ठेवला. त्याचा परिणाम पुन्हा राम मिळाला नाही. राम पुन्हा मिळाला नाही. अरे साधू नसलेल्या रावणावर सीतामातेने विश्वास ठेवला तर तिची एवढी मोठी फजिती झाली. मग आम्मान बापून स्वामींच्या नादी लागल्यानंतर तुमची किती फजिती होईल? विठाला ज्ञानोबराय तुकोबरायांच्या जवळ राहून देखील आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचे फोटो नाही, आम्मान बापूंना स्वामींची पूजा करता. हे श्रीमंताच्या पोटी करंटी लेकर जन्माला येण्यासारखं आहे. ते ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्तपीठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेली. काय नाही महाराज, जयाची द्वारी जयाची द्वारी सोन्याचा ऐसे रेड़ा बोले आगे ऐसे रेड़ा बोले आगे ऐसे रेड़ा बोले एसपीचे प्रिन्सिपल झाले गुरुनाम गुरु श्री मामासाहेब दांडेकर. ते नेहमी म्हणायचे, बो ज्या ज्ञानोबरांच्या संजीवन समाधीवर देवाने आपलं मस्तक टेकवलंय. महाराष्ट्रातल्या सकल संतांनी ज्ञानोबरांच्या संजीवन समाधीवर आपलं मस्तक टेकवलं. तिथं या आणि आपल्या अंतकरणातला असलेला संकल्प
फक्त ज्ञानोबरांच्या पुढे प्रगट करा. नाही त्यांनी पूर्ण केलं तर आम्हाला येऊन विचार. का करणार नाही? करेल ते काय नो हे महाराज, परिपाय हे बीज शुद्धांगी, पण ओळखण्याची नजर लागते. हे बघा, संतांकडे पाहण्याची समाजामध्ये 3 प्रकारची दृष्टी आहे. पहिला वर्ग आहे तो साधूकडे पाहत असताना चमत्काराच्या दृष्टीने पाहतो. दुसरा वर्ग आहे तो साधूकडे पाहत असताना आचारा विचाराच्या दृष्टीने पाहतो. पण तिसरा वर्ग आहे तो साधूकडे पाहत असताना त्याच्या पारमार्थिक अनुभवाकडे पाहतो. विठाला संतांकडे कधी चमत्काराने पाहायचं नाही, आपली इथंच फजिती होते. एखाद्या व्यक्तीने एखादी शुद्र सिद्धी प्राप्त केली का लोक चमत्कार करतात, आणि चमत्कार केलं का माणसं त्यांच्या मागे मागे फिरतात. पण चमत्काराची शक्ती संपली का त्याच व्यक्तीला उचलून लोक पुन्हा तुरुंगात टाकतात आणि मग त्याच्या नावाने ओरडत बसतात. फार बोलायची गरज नाही. ऐकताय? ज्ञानेश्वर महाराजांना जर चमत्कारच करण्याची इच्छा असते ना तर आळंदीला थिएटर लावून बोर्ड लावला असता, इथे दर गुरुवारी रेडा बोलवला जाईल. काय हरकत होती महाराज? पण नाही. अहो, रेडा बोलवण्यापेक्षा 700 वर्षापासून आतापर्यंत तुमच्या माझ्यासारखे बहुजन समाजाचे रेडे ज्यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून बोलवले, हा ज्ञानोबरांचा जिवंत चमत्कार आहे. विठाला ठाला 700 वर्षापूर्वीच्या अगोदर तत्वज्ञानाचा अभ्यास करण्याचा कोणाला अधिकार नव्हता. महाराज स्वतः सांगतात, घोकायाक्षर मज नाही अधिकार. मला वेद कळतोय पण त्याचा पाठ करण्याचा, पारायण करण्याचा मला अधिकार नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी अध्यात्माची हुकुमशाही मोडून टाकली आणि अध्यात्माला लोकशाही प्रस्थापित करून दिली. म्हणून कोणत्याही बहुजन समाजाचा मुलगा ज्ञानोबरांच्या चरणाजवळ जाऊन तत्वज्ञानाचा अभ्यास करून त्याचा समग्र जगामध्ये प्रचार आणि प्रसार करू शकतो. हे केवळ आणि केवळ ज्ञानोबरांचे उपकार आहेत. राजावर मिळविली मांदी वैष्णव दयाने भासली बुद्धीची कराने मिळविले माझी वैष्णवांची, मिळविले माझी वैष्णवांची. दयाने भासली बुद्धीची कराने मिळविले माझी वैष्णवांची, मिळविले माझी वैष्णवांची. दयाने घातली मुक्तीची गवांनी, मिळविली मांदी वैष्णवाची. कोण कोण मिळवले? कबीर, मोमीन, लथेप, मुसलमान, सेनाना, वेदान, विष्णुदास. साधा व्यवहार आहे. अहो, रेडा जर बोलवला नसता तर पैठणच्या धर्मपंडितांचा अभिमान नाहीसा कसा झाला असता, म्हणून बोलवावं लागला. 1993 ला उस्मानाबाद जिल्ह्यातला पोट जिल्हा लातूरला किल्लारीला भूकंप झाला. त्यावेळेला भिंती फक्त हल्ल्या, अशा चालल्या नाही. पण ज्ञानोबरांनी चालविली जड भिंती. अहो, भिंत जर चालवलीच नसती तर महर्षी योगीराज चांगदेवांचा उद्धार कसा झाला असता, म्हणून चालवावी लागली. मेलेले सच्चिदानंद पुन्हा जिवंत केले का? मेलेली सच्चिदानंद जिवंत केले नसते तर ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता लेखकच मिळाला नसता, तर कशाचं पारायण केलं असतं? एक वाक्य बोलतो, हे लाईव्ह लावल्यामुळे मला फार मोठा पडदा आहे, पण मी एक वाक्य बोलतो, ऐका आता. मस्जिदला बाजूला सारो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवाशाला पैस खांबाला पाड दिली ज्ञानोबरांनी, आणि एका मेलेल्या सच्चिदानंद नावाच्या ब्राह्मणाला जिवंत केलं आणि 9000 ओबींची ज्ञानेश्वरी लिहून घेतली. आपल्या करता एवढा मोठा टास्क केला तरी महाराष्ट्रातली जिवंत माणसं ज्ञानेश्वरी वाचत नाही, याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव कोणतं आहे? विठाला लोकांना पेपर वाचायला वेळ आहे. एकत्र आले तर गप्पा मारण्याकरता 10 तास घालवतात. गप्पा मारायला वेळ आहे. मोबाईल खेळत असताना किती तास निघून जातात कळत नाही. मोबाईल खेळायला वेळ आहे.
पण रोज नित्यने म्हणे ज्ञानेश्वरीची सेवा, एक ओबीची सेवा करणे इतका वेळ नसेल, किती वाईट आहे राजा होय. अरे आपल्याकरता एका मेलेल्या व्यक्तीला त्यांनी जिवंत केलं आणि हातून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. मला एवढं सांगायचं काय, चमत्काराने साधुत्व प्राप्त होत नाही. एक मुद्दा सांगतो आणि इथे थांबवतो. 14 वेळेला काळाला थप्पड मारून 1400 वर्षाचं आयुष्य एका योग्याने उपभोगलं. त्यांचं नाव महर्षी योगीराज चांगदेवराय. केवढा अधिकार आपल्याला माहितीये. 6 महिन्याची निर्विकल्प समाधी उत्थान झाल्यानंतर ज्यांनी मेलेल्या प्रेताकडे जर पाहिलं तर अमृत दृष्टीने प्रेते जिवंत होत होती. एवढं सामर्थ्य जगात कोणाला मिळालं नाही. पण ते चांगदेवराय ज्ञानोबरायांच्या समोर संत सोडा, त्यांना ज्ञानोबराय गुरु सुद्धा करून घेता आला नाही. मुक्ताबाईला गुरु करावं लागलं. चांगदेव म्हणे अजय जन्मालो. मग तिथं शिष्यच होता येत नाही, तिथं संत कसं होता येईल? बाल कीर्तनकार होता येईल, महंत होता येईल. या महाराष्ट्रात असे मूर्ख महामंडलेश्वरी ज्याला गंमत गच्छती कळत नाही, तसं महामंडलेश्वर होता येईल. पण संत पदवी बाजारात कशी मिळेल राजा? नाही संत पण मिळत हटी हिंडता कपाटी राणीवनी. म्हणून चमत्काराकडे पाहू नका. दुसरा वर्ग आहे, तो साधूकडे पाहत असताना त्याच्या आचारा विचाराकडे पाहतो. पण ऐका, संतांचा महिमा ओ हो दुर्गा सात्विकाचे काम आहे. संतांचा महिमा ओ दुर्गा सात्विकाचे काम आहे. संतांचा महिमा ओ दुर्गा संतांचा महिमा सात्विकाचे काम नाही येथे, सात्विकाचे काम नाही येथे, सात्विकाचे काम नाही येथे. संतांचा महिमा संतांचा महिमा तो बहुदुर्लभ. संतांचा महिमा दुसरं चरण जरी बहुदुदड असलं तरी ते दृष्टांत आहे. म्हणून पहिलंच चरण हे ध्रुपद आहे. विठाला संतांचा महिमा तो बहुदुर्गम. नाही मोठी माणसं कळत. माझ्या पुढे महाराजांचा इथे पुतळा आहे. यांचं चरित्र आपल्याला माहिती आहे. सुरत स्वतः महाराजांनी लुटलं आणि महाराज आजारी पडले. कल्याणचा खजिना लुटण्याकरता महाराजांनी आपल्या मावळ्यांना पाठवलं. खजिना लुटला आणि खजिना लुटल्यानंतर कल्याणच्या सुभेदाराची देखणी आणि सुंदर मुलगी मावळ्यांनी पाहिली आणि न जाणो तिचं अपहरण केलं, मेण्यामध्ये बसवली आणि राजांना भेट द्यावी हे हेतूनी गडावर आणले. राजे, तुमच्याकरता फार खूप सुंदर नजराणा आणलाय, जरा बघा. छत्रपतींना तरी काय माहिती काय आणलं यांनी. म्हणून ते नजराणा उघडला तर कल्याणच्या सुभेदाराची देखणी सुनात पाहिली. नजरेला नजर लावली नाही महाराजांनी. महाराजांची नजर अशी खाली पडली. मातृभाव जागा झाला. क्षमा मागून एक वाक्य बोलू. 80,000 वर्षाची तपश्चर्या करू जे विश्वामित्रांना जमलं नाही ते छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवलं. विठाला अरे 80,000 वर्ष तपश्चर्या
करणारे विश्वामित्र, पण मेनिकेने क्षणार्धात मातीमोल करून टाकली तपश्चर्या. तर मेनिकेच्या पाठीमागे कुत्र्याहून विश्वामित्र पळत होते असं नाथ महाराज सांगतात. ते सामान्य नाही, गायत्री मंत्राचे उद्गाते विश्वामित्र आहे, ज्यांनी सृष्टीवर सृष्टी केली. ज्ञानोबरांनी त्यांचं कौतुक केले. एकेची ताकदीच पडलेली, एकी सृष्टीवर ही सृष्टी केली. प्रति सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य विश्वामित्रांच्या ते. हे बघा, जसं गोदावरी सारखं तीर्थ नाही, एकादशी सारखं व्रत नाही, द्वादशी सारखा पर्वकाळ नाही, न मातु परदैवतम, आई सारखं जगात दुसरं दैवत नाही ना, तसं गायत्री सारखा समग्र विश्वामध्ये दुसरा मंत्र नाही. अत्यंत प्रभावी मंत्र गायत्री आहे आणि त्याचे उद्गाती विश्वामित्र आहे. पण एक मोठी चूक झाली, लोक नाव सुद्धा त्यांचं घेत नाही, नाव सुद्धा घेत नाही. पण तीच वेळ छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर आली, पण ज्यांचे गुरु जगद्गुरु तुकोबारी असल्यामुळे सहज मुखातून शब्द बाहेर पडले. परावियाना रे रखुमाई समान, हे गेले नेमून ठेचीची. मी कशा करता सांगितलं, नाईलाजांनी छत्रपतींनी शिवाजी मासाहेबांना क्षमा मागितले. मासाहेब, ही पहिली आणि शेवटची चूक आहे. या मुलीला तुम्ही स्नान घाला, तुम्ही तो उंची कपडे आणि वस्त्र अलंकार द्या आणि फार सन्मानाने परत पाठवा. म्हणून त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सोनेला स्नान घातलं, उंची उंची कपडे परिधान करण्याकरता दिली, वस्त्र अलंकार दिले आणि परतच पाठवत असताना छत्रपतींच्या मुखातून एक शब्द बाहेर पडला, ओ माझी आई जर तुमच्या इतकी सुंदर असते ना, तर मी सुद्धा तुमच्या इतका देखणा जन्माला आलो असतो. मी कशा करता सांगितलं, ज्या ताटामध्ये मावळे जेवले, ज्या छत्रपतींच्या वळकुटीला लावून झोपले, अहो ज्या छत्रपतींनी मावळ्यांना शिकवलं, एवढं सानिध्य असताना मावळ्यांना आपला राजा ओळखता आला नाही, तर आपल्याला ज्ञानोबरांसारखा महाराजा कधी ओळखता येईल. विठाला म्हणून महाराजांनी कटाक्ष टाकला, तुका म्हणे अंगी भावे ते आपण, तरीच महिमा न येईल कळू, भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ या गती अनेकाशी. 13वा अध्याय काढा आणि 7व्या श्लोकाच्या खालचं निरूपण पाठच करा. महाराज अमान्यत्वम मदम हेतुमम मयोसा शांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह. काय ज्ञानोबराय बोलतात, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, अमुकाय शेनुहावी शेची लोका, वाचस्पतीची निपाडे, सर्वज्ञता जरी जोडे, विडवे माझी दडे महिमे भेने, चातुर्य लपवी महत्व हरवी, पिसे पण मिरवी जगा माझी. या ओव्यांचा अर्थ काय, ज्याला ब्रह्म साक्षात्कार झालेला आहे, ज्याला भगवान परमात्म्याचा दृढ अपरोक्ष साक्षात्कार झालेला आहे, असा महापुरुष स्वतःची कीर्ती ऐकणं सांगणं सोडा, आपल्या कानाने कीर्ती ऐकत नाही. महाराज समाजामध्ये आपला मोठेपणा व्हावा म्हणून असे डिजिटल बोर्ड थापत नाही, ते कार्ड काढत नाही किंवा समाजाच्या पुढे पुढे करत नाही. उलट लोकांनी निंदाच करावी, समाजामध्ये आपली प्रसिद्धी होऊ नये, लोकांनी आपल्याला वेडा म्हणून समजावं, याच्याकरता गावात राहून वेड्यासारखे तरी राहतात, ना तर गाव सोडून कुठे अरण्यात तरी राहतात, पण समाजाच्या प्रसिद्धीच्या झोतात येत नाही. आणि आता महाराष्ट्रात असे नमुने आलेत, आमचीच पूजा करा, आमच्याच आरत्या करा. लोक असली मूर्ख आहेत, कोणाचाही फोटो देव घरात लावतात, उगा आरत्या करत बसत राहतात. मरका करून रडका चलन, दोघांचाही बोध वाया गेला. कोणाच्या आरत्या करून काय पदरात पडणार आहे, दुःख पदरात पडेल आणि वेळ फुकट जाईल, फायदा काय होणार नाही. आरती करायची ना, आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा देवी साधु संता देवी साधु संता सेवेती साधू संत मनोवेदी रमा देवी साधु संत मनोवेदी रमा भोसरीकर माऊलींची करा,
ज्यांनी समग्र आयुष्य ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरी करता खर्च केलं, खूप मोठा त्याग केला या महापुरुषांनी आणि समाजाला तत्वज्ञान भक्तीचा मार्ग सुलभ केला. म्हणून आचारा विचाराकडे पाहू नका, संतांकडे पाहत असताना त्यांच्या अनुभवाकडे पहा. स्वर्गाचा राजा इंद्राला जो अनुभव आलेला नाही, अरे सत्य लोकांच्या ब्रह्मदेवाला जो अनुभव येत नाही, तो अनुभव तो कोबराय सांगता. अनुभवी आले अंगा किंवा माझा पहा अनुभव केला देवा पुला. हा घ्या माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा, 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 भक्तिभाव भाग्याचा. जगद्गुरु तुकोबरांच्या समोर फक्त एकमेव संत ज्ञानोबा आहे. त्यांचा अनुभव तसाच आहे. योग्या दुर्लभ तो म्या देखिला साजनी, पाहता पाहता मना न पुरेदनी. हे कोणतेच आम्मान कोणताच बापू तुम्हाला सांगू शकत नाही. फार झालं तर मठाला वर्गण्या गोळा करून घेऊन जातील, बाकी काय देणार नाही तुम्हाला. विठाला वारकरी संप्रदायाने समाजाकडून कशाचीच अपेक्षा केली नाही महाराज. आपला अनुभव समाजाला दिला. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये संत सम्राट श्री ज्ञानोबा आहे आणि ज्ञानोबांचं झालेलं दर्शन. महाराजांना विचारलं, महाराज ज्या विठोबाचा प्राण सखा असलेले ज्ञानोबा ज्यांनी तुम्हाला दर्शन दिलं, त्या दर्शनाकरता तुम्ही काही साधना केली. अभंगाचं दुसरं चरण. येणे तेथे माझी चालली पाऊले, येणे पंथे माझी चालली पाऊले, येणे पंथे माझी चालली पाऊले, येणे पंथे माझी येणे पंथे माझी चालेली पाऊले. येणे म्हणजे केने. महाजनोन गतस्य पंथः. ज्या मार्गाने ज्ञानोबा अधिक संत गेले त्या मार्गाने आम्ही चाललो. हे बघा, मुंबई सारखं महानगरीचं ठिकाण आहे, जिथे जाण्याकरता हवाई मार्ग आहे, जलमार्ग आहे, अनेक मार्ग आहे. तसं देवाकडे जाण्याकरता अनेक मार्ग आहे. ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचिदात्मान महात्मना, अन्ये संख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. ज्ञानोबा सांगतात, उपायाची नाही वाणी येत. मी मार्ग सांगतो, विस्तार करणार नाही. पहिला कर्म मार्ग, मग अष्टांग युगाचा मार्ग, मग ब्रह्मज्ञानाचा मार्ग, मग उपासनेचा मार्ग, आणि पाचवा सगळ्यात सोपा भगवत भक्तीचा मार्ग. विठाला पहिला कर्म मार्ग. आपण ज्या वर्णाश्रमात जन्माला आलेलो आहोत, आपापल्या वाट्याला आलेली कामं, जी सेवा प्रामाणिकपणाने करणं, हे त्याची ईश्वर पूजा आहे. क्षमा मागून एक वाक्य बोलतो का? एकीकडे चोऱ्या करायच्या आणि एकीकडे पंक्ती घालायची, हे बंद करून टाका राजा. हे कोणाला फसवता तुम्ही? देवाला. तो आपलं बारसं जेवलेला आहे. अरे मुंगी की पाऊ मी घुंगरू बजे, पोहे अल्ला सुनताय. मग चोऱ्या करून पंक्ती घालणारा त्याला कळणार नाही.
महाराजांचं प्रमाण बघा, जोडून या धन उत्तम आणि मग उदास विचार आहे. अगोदर प्रामाणिकपणाने ते मिळवा आणि मग सत्कार्याकरता खर्च करा. विठाला वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही कृती काय करता याला काय किंमत नाही. कृतीच्या पाठीमागे तुमची भूमिका काय ही फार महत्वाची आहे. एखादा चोर एखाद्या वाटसरूचं अंग चिरतो आणि ऑपरेशन थिएटर मध्ये डॉक्टर एखाद्या रोग्याचं अंग चिरतो. चिरण ही कृती दोघांची सारखी, पण भूमिका सारखी नाही. चोराला त्या व्यक्तीला मारायचंय आणि डॉक्टरला रोग्याला जीवदान द्यायचंय. तशी कृतीमच वारकऱ्याची, पण वृत्ती खाटकाची असली मग त्यापेक्षा कृती खाटकाची राहू द्या. वृत्ती जर वारकऱ्याची असेल तर सजन कसायला देखील देव मांस विकू लागतो. हे महाराष्ट्रातलं उदाहरण आहे राजा. सावता महाराजांनी शेती करता करता देव मिळवला. जरा वैराग गुरु काकांनी गाडगे मडगे घडवता घडवता देव मिळवला. शेना महाराजांनी जर दाड्या करता करता देव मिळवला तर तो आपल्याला काय मिळणार नाही. फक्त मध्ये प्रामाणिकपणा आणि दुसरं म्हणजे केलेली सेवा ती झाकून ठेवणं, हे दोन महत्वाची काम आहे. आपण देवाची सेवा, साधूची सेवा करत असाल, देशाची सेवा करत असाल, दान धर्म करत असाल, ते प्रसिद्धी करता लोकांपुढे सांगू नका. गप्प असाल तर तुम्ही देणारे कसले. ज्ञानोबराय सांगता, नाना कुशवळ वापुले पांघुरवी पेरिले तैशे झाकीने पदले दान पुण्य. माझ्या सहित आपण शेतकरी आहात. शेतकरी पावाराने पुढे पेरतो आणि मागून रास्ती करून बी झाकून टाकतोय. पेरल्यानंतर रासनीच करावी लागते महाराज. का? पेरलेलं बी जर रासनी करून झाकलं नाही तर ती वर पडेल, उन्हाने वाळून जाईल, पाखरं खाऊन टाकतील, तर शेतकऱ्याच्या पदरात काय पडणार आहे. तसं दान धर्म सेवा पुण्य परोपकार हे सगळ्या गोष्टी केल्या आणि माझी पंगत माझी पंगत माझी पंगत दिवसभर नुसतं गावाला सांगत बसला तर सगळ्या पुण्याचा नाश होईल. पदरात काय पडणार आहे. विठाला दिली ताली वाट्या अक्षय मागले आता पाचा. म्हणून महाराज सांगतात, तो काम जेवढं झाकून सेवा कराल तेवढी त्याच्यामध्ये शक्ती प्राप्त होते. जेवढं प्रगट कराल तेवढा शक्तीचा नाश होतो. पहिलं कारण. दुसरं कारण, पांडुरंगाचं सुंदर मंदिर आहे. या पंढरीनाथांच्या दर्शनाकरता एखादा भाविक आला आणि येता बाजारातला एक सुंदर गुलाबाचा फुलाचा गुच्छ आणलाय. पांडुरंगाच्या चरणावर श्री गुलाबाचं फुल समर्पण केलं, तो निघून गेलाय. पाठीमागून एखादा मनुष्य आला, दर्शन करता करता सुंदर गुलाबाचं फुल पाहिलं, त्याला मोह निर्माण झाला. देवाच्या चरणावरचं गुलाबाचं फुल नुसतं उचलून जरी नाकाला लावलं तरी पुण्य शक्तीचा नाश होतो. देवाचे निर्माल्य कोण शिवी हाती संकल्पते होती विकल्पते. देवाला वाहिलेल्या कोणत्याच वस्तूचा त्याला निर्माल्य म्हणतात, त्याचा सुगंध घ्यायचा नाही. तिसरं कारण, तुम्ही सगळे ग्रस्ती आहात. ग्रस्ती माणसांनी परान्न खायचं नाही. पाहुणा म्हणून कुठे जेवायला गेला, जेवण झालं, हात धुतला, लगेच घराच्या बाहेर पडू नका. मग अरे 5-10 रुपयाची नोट काढा आणि त्या घर मालकाच्या लहान मुलाच्या हातावर टेकवा. लहान मूल नाही, त्यांचं देवघर विचारा. देवघरामध्ये काहीतरी दक्षिणा ठेवा. पण दुसऱ्याचं अन्न खाऊन हात धुवून निघून जा तर यावत केलेली पुण्यशक्ती तिथे क्षणार्धात नाहीशी होईल. तिसरं कारण सांगतो, जे नियमाने ज्ञानोबरांची वारी करतात, तुकोबरांची वारी करतात, जे नियमाने गाथा ज्ञानेश्वरीची पारायण करतात, ज्यांनी नर्मदा परिक्रमा केलेली, त्यांनी चुकून सत्यनारायणाचा प्रसाद खायचा नाही. ते काम्य कर्म आहे. नाही तर एवढी मोठी नर्मदेची परिक्रमा करून निर्माण केलेली पुण्यशक्ती आणि सत्यनारायणा करता पुढे हात पसरला आणि तो खाल्ला, क्षणार्धात पुण्याचा नाश होईल. कारण ते काम्य कर्म आहे. आणि एक महत्वाचं सांगतो, उंबराच्या झाडाखाली शक्यतो कधी बसायचं नाही. त्याला भगवान नारसिंहाचा आशीर्वाद आहे. कारण हिरण्यकशिपूला मारलं, ते नखाने फाडलं, देवाच्या नखाचा दाह झाला. जगातलं सगळ्यात थंडगार झाड म्हणजे उंबर आहे. आपल्या नखांचा दाह शांत होण्याकरता देवानी उंबराच्या झाडाला बोट खवली, त्याला वाचा फुटली, देवा तुमचं विष तुम्ही माझ्या शरीरात सोडलं, पण माझ्या शरीराचा या अंगाचा दाह होऊ लागला, याचं काय? देवाने सांगितलं, चिंता करू नका. साधना करणारा साधक जर त्या झाडाखाली बसला तर त्याच्या पुण्यशक्तीचा परिणाम तुमचा देह शीतल होईल, पण त्याचं पुण्य नाहीच होईल. तुम्ही म्हणाल गुरुचरित्राचं पारायण करायचंय आणि उंबराच्या झाडाखाली बसूनच करायचंय, मग काय करावं? त्याच्याकरता एक उपाय, रुद्राक्षाची माळ हातात घ्यायची
आणि एक माळ नरहरी 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 असा नामाचा एक माळ उच्चार करायचा आणि मगच त्याच्या खाली बसायचं. पण ऊन लागतं म्हणून जर टेकायला गेला, टेकणं राहायचं बाजूला, पण पुण्यशक्तीचा नाश होईल. आणि शेवटचं जाता जाता सांगतो, वचनाची पूर्तता होत नसेल तर वचन देऊ नका. संकल्प पूर्ण होण्याजोगा नसेल तर करू नका. घडी घडी कोणालाही आशीर्वाद देत बसू नका. आणि कोणाच्याही वर्षी श्रद्धाला उगा हातात माईक आलं म्हणून श्रद्धांजलीची भाषणं ठोकू नका. त्याचा परिणाम असा, पुण्य तर जाईल पण पुढचा जन्म डुकराचा घेऊन आयुष्यभर खोटं बोलले म्हणून त्या तोंडाने विष्ठा खावी लागेल. एवढं ध्यानात ठेवा. विठाला या सगळ्या अडचणी नाही तर कर्म सगळं सोपं आहे. आले भागाते करीतो, आले भागात करीतो, आले भागात करीतो, आले भागात करीतो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो. आले भागात करीतो, आले भागात करीतो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो. आले भागात करीतो, आले भागात करीतो. चला दुसरा योग. न बोललेलं बरं. योगाची अवाटा निघाले का नियमित ऐकलेले. शरीर शोषण प्राण निरोधन मन जो हट योग. हा, हे म्हणणंच अवघड आहे. संस्थेतला एक नंबर 1 सुटलेला विद्यार्थी आंबाजोगाईजवळ आपेगाव जवळ एक सनगाव आहे. त्या सनगावचे माऊली मनाने प्राणायाम करू लागले. पोटावर पिळ पडला. आईला एकुलता एक असलेला मुलगा दम छाटून तिथंच मिळाला. जोग महाराजांचा इतिहास हातात प्रसिद्ध आहे, पण आपल्याला वेळ नाही. म्हणून योग याग विधी येणे. चला पुढे. ब्रह्मज्ञान. विठ्ठल महाराज बोले सांगायचे, टाळूला घामीपर्यंत तिखट खायचं ना हरिपाठ पाठ होत नाही. तसं होतच नाही. तुला कांदा लागतो, लसूण लागतो, तरी लागते, कसं पाठ होईल ते. विठ्ठला मोठ्या माऊलीला विचारा, मिठाई खावं लागत नाही, एवढं शेपकांना खावं लागतं तर स्मृतीचा विकास राहतो. आता अत्यंत जितकं तिखट आणि लाल खाल, तमोगुणी खाल, तेवढा बुद्धीचा अंशांशाने नाश होतो महाराज. स्मरणशक्ती लवकर नाही होते. तुम्ही बघा, अधिक मांसाहारी जी माणसं आहेत ना, त्यांचा बुद्धीचा हळूहळू क्षय होऊन जातो. ती बुद्धी कायमची चिरकाल स्मरणात राहत नाही. अरे, वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार गुरुवर संदीपान बाबांचं वय 78 वर्षाचं आहे. मारुती बाबा 89 वर्षाचे, तरी अजून ज्ञानेश्वरीच्या ओव्या डोक्यामध्ये स्मृती. किती विशेष आहे. रात्री खाल्लेली भाजी तुम्हाला सांगितलं तर सांगता येणार नाही. एवढ्या मोठ्या वयामध्ये 2-2 तास कीर्तन करत असताना गाथा ज्ञानेश्वरीची ओव्या आणि प्रमाण अशी गंगा स्रोतासारखी बाहेर पडतात. कारण अन्न सात्विके त्याची ताकद आहे. विठाला ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी, तरी काय हिंपुटी वेदशास्त्रे. पुढे उपासना. एक महाराष्ट्रातल्या मोठ्या गायिका झाल्या. नाव सांगत नाही कारण ती लाईव्ह आहे. मी गायत्री मंत्र सांगितला ना, त्या गायत्रीची ताकद अशी, असं सांगितलं जातं का करपात्रीजी स्वामी रामसुखदासजींच्या गीता भवनामध्ये श्रीमद भागवत करण्याकरता आले. त्यांच्या भागवत श्रवणाला वेड लागलेली माणसं, पिशाच्य लागलेली माणसं, दुर्धर आजाराने त्रस्त झालेली माणसं लोक आणून टाकत असत. करपात्रीजींचं 7 दिवसाचं भागवत झालं. ते काय करायचे, गंगेचं पाणी घ्यायचे. वाचाशक्ती असल्यामुळे गायत्री मंत्र त्याच्यात प्रोक्षित करायचे. दुर्धर आजारी असलेल्या माणसाला पिण्याकरता द्यायचे. कसलाही आजार तेवढं तीर्थ पिल्यानंतर नष्ट व्हायचा आणि लोक घरी जायची. वेड आणि पिशाच्य लागलेली जी लोक आहे, त्यांच्यावर पाणी नुसतं प्रोक्षण केल्यानंतर वेडी असलेली माणसं शहाणी व्हायची आणि आपापल्या घरी जायची. काय वाचा असेल महाराजजी. आणि आता असे भागवताचार्य, चांगली लोक वेडी करण्याचा धंदा आहे त्यांचा. अरे, भागवतात पुढे नाचत असतात काय मूर्खासारखं. ज्याचं मरण 7 दिवसावर आलंय त्याचं ऐकणं किती सावधानतेने असलं पाहिजे का नाचून विठाला ठाला. अरे, मरण कसं
भागवत ऐकायचंय ना. मग राजा परीक्षितीची पापणी सुद्धा खाली पडली नाही. आता 40-40 वर्ष कीर्तन ऐकून आपल्या स्वप्नात नुसती भूत येतात. आपलं ऐकणंच तसलंय. महाराज ज्याची पापणी सुद्धा खाली पडली नाही, एवढ्या सावधानतेने आणि एकाग्रतेने ती भागवत ऐकावी लागतात. चला, माझा तो विषय नाही, माझा गायत्री मंत्राचा विषय. या महाराष्ट्रातल्या एका गायिकेने पैसा मिळतो म्हणून नवरात्रीच्या काळात स्वतः रजस्वला असताना कॅसेट मध्ये तो गायत्री मंत्र रेकॉर्डिंग केला. त्या क्षणाला वाणी निघून गेली. तर तेवढ्या मोठ्या गायकीला पुन्हा गाता आलं नाही. मंत्रातली ताकद आहे. अहो, ज्ञानेश्वरी काढा, ओंकाराची कुशी 8वा अध्याय काढा. तो 3.5 मात्र्याचा ओंकार मंत्र आहे. आकार उकार मकर आणि अर्ध मात्रा. पण ऐका, ज्या मुलीचं लग्न झालेलं नाही अशी कुमारिका मुलगी आहे, तिने गुरुमुखातून ओंकाराची दीक्षा घ्यायची नाही. आणि ओ हा वैदिक मंत्र जपायचा नाही. 8 तासाने नाही ऐकलं आणि गुरुमुखातून ओंकाराची दीक्षा घेऊन त्याचं जर चिंतन केलं ना, तर लग्न झाल्यानंतर तिला संततीच होणार नाही. जगातल्या कोणत्याही डॉक्टरकडे जा, तिला वांज राहिल्याशिवाय पुन्हा पर्याय नाही. विठ्ठला हे सगळं अवघड, मग सोपं काय? भक्ती पंथा बहु पुण्य नागवरया बाबा आये ने जाने के खंड भक्ति सकळा शेत्या अधिकार कलियुगी उद्धार हरिनामे. देवाचं नामचिंतन असं आहे महाराज. वयाच्या 2 वर्षापासून त्या खाटावर मरणासन्न झालेला एखादा व्यक्ती असेल, तोही देवाचं नामचिंतन करू शकतो. कोणी करू शकतो. मग आमची विनंती आहे, रविवारची सुट्टी असते ना तुमच्या लहान मुलांकडून, रोज दर रविवारी एक हरिपाठाचा अभंग पाठ करून घ्या. दर रविवारी. आणि 27 अभंग पाठ झाले तर आयुष्याची संपत्ती त्या मुलांची प्राप्त होईल. त्याला श्यामची आई शिकवा, त्याला ज्ञानेश्वर महाराज शिकवा. एक सांगू का, संसारामध्ये केलेले सगळे प्रयत्न कामाला येत नाही, पण परमार्थातला कोणताच प्रयत्न वायाला जात नाही. म्हणून परमार्थ करायचा आहे. संसारातलं सगळं कामाला येत नाही. येथे अवघे वाया गेले दिसती साया. क्षमा मागून बोलू. अरे 9 महिने 9 दिवस आई आपल्या मुलीला उदरामध्ये सांभाळते. जन्माला आल्यानंतर तळ हाताचा पाळणा करते. आणि ती मूर्ख मुलगी कॉलेजच्या कोणत्याही मुलाबरोबर हात धरून कुशल पळवून जाते. आणि पोलीस स्टेशनला तक्रार काय देते, माझ्या आई बापापासून मला भीती आणि धोका आहे. अरे आई बापापासून मुलीला भीती आणि धोका असता तर 9 महिने पोटात कशाला वागवली असते. याचं नाव संसार आहे. ज्या मुलाला हाडाची काढ आणि रक्ताचं पाणी करून आई बाप सांभाळता, तो म्हातारपणात आपल्या बापाला समोर म्हणतो, तुम्ही काय केलं आमच्या करता, तुमचं कर्तव्याचे ते. आता अजून काय करायला पाहिजे. याचं नाव संसार आहे. हे हसणं नाही, हे गंभीर होऊन ऐकलं पाहिजे. कारण आपल्यावर एक दिवस ती वेळ येणार आहे. तुम्ही काय जोग महाराज नाही, विवेकानंद नाही. डोळ्यासमोर पुढे ठेवा आणि मग जागा. विठाला माझ्या गावाजवळ एक गाव आहे, लावून असतं मी नाव सगळं सांगितलं असं, पण त्याचा बरोबर नाही. हाडाची काढ करून आई बापांनी सावकाराच्या घरी सालं घातले महाराज. अत्यंत गरीब परिस्थिती, अत्यंत. पण मुलगा शिकला प्रामाणिकपणे, स्टार चांगले, ऑस्ट्रेलियाला गेला. आणि वर्षाच्या आत आईला कॅन्सर झाला. नगरला एक चांगलं हॉस्पिटल आहे कॅन्सरचं, सामान्य लोकांना बऱ्यापैकी परवडेल असं. 14 केमो दिले महाराज. ज्ञानोबारांना प्रार्थना आहे, किडनी डायलिसिस करायची कोणाला वेळ येऊ नये आणि कोणाला केमो करण्याची वेळ येऊ नये. जिवंत असून मेल्यासारखं आहे महाराज. जिवंत असून ते एकदाच मेलेलं बरं, पण किडनी डायलिसिस आणि केमो रक्त जाळून टाकतं ते. पण त्या म्हातारीला 14 केमो दिले. शरीर प्रतिसाद देत नाही. डॉक्टरांनी विनंती केली त्या बाबाला, बाबा आजीला घरी घेऊन जा, हातपाय खोडून मरायचं वेळ आता. हे तिने सांगितलं घरी चला.
घरी आणलेल्या म्हातारीने मालकाला सांगितलं आपल्या मुलाला बोलवून घ्या, माझं काय खरं नाही, माझ्या लक्षात आलं मी मरणार आहे. संपर्क साधता साधता 8 दिवस गेले. आज येतो उद्या येतो, आज येतो उद्या येतो. मुलगा करून 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 आई मरून गेली. 20च्या बाहेर घर होत त्या कुटुंबाचं, 20च्या बाहेर. 1.5 दिवस आपली बायको मेलेली सुद्धा म्हातारीने या कानाच्या त्या कानाला कळू दिलं नाही. का? तिची इच्छा होती का जिवंत असताना मुलगा येईल, पण तो आला नाही. कमी कमी मेल्यानंतर तिच्या देहाला अग्निडाग तरी देईल म्हणून 1.5 दिवस गावातल्या कोणत्याच व्यक्तीला माहित नाही का याची बायको मेलेली म्हणून. कसं धैर्यवान म्हातारा असेल. पण वाट पाहून पाहून शेवटी रात्री असा फोन आला त्याला बापाचा, मुलाचा बापाला, बाबा मी प्रयत्न करतो पण मला येता येत नाही, पैसे पाठवतो, आईचा अंत्यविधी उरकून घ्या, आता थांबू नका. अरे अशी मुलं जन्माला येण्यापेक्षा आई वांज राहिली असते तर काय बिघडलं असतं. मुलाची चुकी नाही, आईची चुकी आहे. त्या बालवयात जर ज्ञानोबांचं चरित्र जर कधी सांगितलं असतं, शोभाचं चरित्र जर तिला कधी वाचून दाखवलं असतं, अरे श्यामची आई हा कथाभाग जर त्या मुलाला सांगितलं असताना, तर कोट्यावधी रुपयाच्या नोकरीला लात मारून मुलगा आपल्या आईला भेटायला आला असता. ही वेळ तुमच्यावर येऊ नये याच्याकरता बचत गटाच्या मिटिंगी कमी करा आणि मुलांवर संस्कार करा, आता वृद्धाश्रमात जाण्याची तयारी ठेवा. विठाला अरे वृद्धाश्रमात इतर जातीच्या आई वडीलच नाही, सगळे हिंदूंच्या मुलांचे आई बाप आहेत. आम्ही रोज पाहतोय. इतर समाजाची नाहीच, सगळी हिंदूंच्याच मुलांचे आई वडील आहेत. का? त्याला फक्त पैसे कमावण्याचं ज्ञान दिलं, तुम्ही अध्यात्माचे संस्कार दिले नाही. ते द्या. म्हणून परमार्थातलं काही वायाला जात नाही. स्वल्पमपेक्ष धर्मस्य त्रायते महतो भया. महाराज सांगतात येथे काही नव जे वाया जाय, काहीच वायाला जात नाही. मग चिंतन कसं वायाला जाईल? एक सांगू का? अरे मरायच्या वेळेला देवाचं नाव तोंडाला येण्याकरता जन्मभर अगोदर अभ्यास करावा लागतो. जन्मभर. साधा विचार आहे. महाराष्ट्रातल्या मृदंगा क्षेत्रातले 2 हिरे तिथे चंदू काका आहे, महाराज आहेत, गंभीर महाराज आहेत. त्यांना विचारा 2 दिवस 8 दिवस महिन्याभर जर मृदंगावर थाप जर नाही टाकली तर पाहिजे तशी बोट वळत नाही. पहिलं मनासारखा रोज रियाजच करावं लागतो. ही गायक मंडळी आहे. महाराज यांचा गाणं एवढा सुंदर आवाज आहे ना, दररोज कंठ फुटेपर्यंत प्रॅक्टिस करतात ही मंडळी. त्यावेळेला एवढं सुंदर गाणं बाहेर पडतं. आम्हाला माहितीये ज्ञानोबरांच्या पालखी सोहळ्यामध्ये तेवढ्या दिवस कीर्तन बंद असतात. जीवेवर खेळणाऱ्या ओव्या समोर दिसतात, तोंडातच येत नाही. UPSC MPSC परीक्षा करण्यात येणारी मुलं 12 14 तास कोंडून घेतात, अभ्यास करतात, तेव्हा एखादी पदवी परीक्षा पास करतात. अरे एक पदवी परीक्षा पास करण्याकरता अर्ध आयुष्य जर अभ्यासात खर्च करावं लागतं, तर मरायच्या वेळेला देवाचं नाव तोंडात येण्याकरता केवढा प्रयत्न करावा लागेल. म्हातारपणात करू त्या बापाची पिंड म्हातारपणात काय करशील आणि म्हातारपणात करू म्हणे, कसं जमेल महाराज ते. यासाठी केला होता अट्टहास शेवटीचा दिस. यादसाठी केला. हे दुसऱ्याच्या वर्ष शरदाला नाही अभंग घ्यायचे, आपल्या करता या जीवनमुक्ती प्रकरणातला अभंग यादसाठी केला होता अट्टहास. का? शेवटचा दिस गोड व्हावा. जगद्गुरु तुकोबराय सांगतात आमच्या आयुष्याचा क्षण क्षण आम्ही चिंतनातच खर्च केला. आम्हा नामाचे चिंतन
रामकृष्ण नारायण तुका मने क्षण खाता जीविताना विसंभो. आणखीन एक वाक्य सांगतो हा. देवाच्या नामचिंतना करता जातीचा प्रतिबंध नाही, वयाचा प्रतिबंध नाही, धर्माचा प्रतिबंध नाही, स्थानाचा प्रतिबंध नाही, कालाचा प्रतिबंध नाही, कशाचाच नाही. कोणी देवाचं नामचिंतन करू शकतो, कोणत्याही धर्मातला करू शकतो. जाता जाता एक प्रसंग सांगतो. जगद्गुरु तुकोबरांच्या समकालामध्ये महाराष्ट्रात अनेक संत झाले. सातारा जिल्ह्यात जयराम स्वामी, पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात देवदैठाणा गावी निंबाराज, तसं बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात पुंडी व्हैरा गावी एका मुसलमान कुटुंबामध्ये एका महापुरुषाचा अवतार झाला, शेख मोहम्मद. बाप खाटकाचा धंदा करत होते, खाटीकच होते ते. पिरतावरून जवळ आला. 10 वर्षाच्या मुलाला बापांनी काम सांगितलं, मोहम्मद हे बघ, हा बकरा ही सुरी, याची कुर्बानी करून घेऊन ये, पाहुण्यांना दावत खाऊ घालायची, मेजवानी द्यायची. 10 वर्षाच्या मुलाला काय माहिती महाराज. बकरा घेतला, सुरी घेतली, रानात गेला. बकरा झोडपाला बांधून सुरी घासू लागला. सुरी घासणाऱ्या बकऱ्याने ते पाहिलं, त्याच्या अंगावर रोमांच आले, डोळे पाहणवले आणि ओरडला. ते ओरडणं शेख मोहम्मद महाराजांच्या काळजाला लागलं. त्यांच्या लक्षात आलं, सुरी घासायला लागलो त्या काळापासून हा रडतोय, याला जाणीव झाली असावी मी कापणार आहे. पण कापल्यानंतर काय होतं म्हणून 10 वर्षाच्या मुलांनी घासलेली सुरी आपल्या करंगमुळीवर ठेवली. दाबल्याबरोबर करंगीचा तुकडाच पडला. असं रक्त सांडलं खाली, वेदना होऊ लागल्या. मनात विचार केला, एवढी शिकरंगळी मी माझ्या हाताने कापून घेतली, ते एवढ्या मला वेदना होतात. ज्याच्या मानेवर सुरी चालवायची त्याला किती होत असेल. हे मुसलमानाला कळालं, पण हिंदूंच्या खाणाऱ्याला कळालं नाही. खुशाला खातात. अरे माणसाचा हृदय एका दगडाचं काळ येते तुमचं का. पशु भूतदया गा ये पशुचे पालन, तानेल्या जीवन वना माझे, मौत का ताहूस करी जोडून वैरी ठेविला. किती प्रमाण द्यावेत महाराजांनी. पाप हे. आणि हे कळालं शेख मोहम्मद महाराजांना. बकरा तिथं सोडून दिला, सुरी फेकून दिली. बाबा स्वतःच्या विधभर पोटा करता आणि नातेवाईकांचे मन सांभाळता सांभाळता आतापर्यंत किती हत्या आणि किती पाप केलंय तुम्ही. त्या पापात मी सहभागी होणार नाही, मी नाही करणार हत्या. 10 वर्षाच्या बापाने 10 वर्षाच्या शेख मोहम्मद महाराजांच्या कंबरात लाद घातली आणि हाताला धरून घराच्या बाहेर काढून दिलं. मला अनेक मुलं आहे, तू नसला तरी चालेल, पुन्हा तोंड दाखवू नको तुझं. पडत्या फळाची आज्ञा. बीड जिल्हा सोडून दिला आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंद्याला येऊन राहिले. आजही रस्त्याच्या कडेला ती मशीद तशीच आहे महाराज, ती साक्ष देते. त्या मस्जिद मध्ये थांबले. हिंदू पंडिताला विनंती करू लागली, मला हिंदू धर्मात घ्या. अरे ज्यांनी नेताजी पालकरांना हिंदू असून हिंदूत घेतलं नाही, मुसलमानाला कसं काय हिंदूत घेतलं नाही. पण कार्तिकी वारी जवळ आली. चांगा बोदले नावाचे साधू कार्तिकीच्या पंढरीच्या वारीला वारकऱ्यांबरोबर भगवत भजन करत निघाले. त्या भजनाचा स्वर शेख मोहम्मद महाराजांनी ऐकला आणि मस्जिद मधून बाहेर पळत आले. महाराज मलाही वारकरी बनवा, मलाही पंढरीचा वारकरी होऊन तुमच्या बरोबर भजन करत करत पांडुरंगाच्या दर्शना करता यायचंय. वेदिले ओ मन तयाची गुणी क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. मला त्याच्या पाहिले या वेदलावी, त्याचा महिमा ऐकलाय, मला त्याचं दर्शन करायचंय. चांगा बोदलेने कुठलाच विचार न करताना मुसलमान काहीच विचार केला नाही, गळ्यातली तुळशीची माळ काढली, शेख मोहम्मद महाराजांच्या गळ्यामध्ये घातली आणि रामकृष्ण हरी अभ्यज मंत्र दिला. फक्त सांगितलं, मोहम्मद लगेच पंढरपूरला येऊ नका. का? महाराष्ट्राला कळालं पाहिजे पंढरपूरचा पांडुरंग दर्शन देण्याकरता मस्जिद मध्ये सुद्धा येतो, हे लोकांना कळालं पाहिजे. मग लगेच घाई करू नका. विश्वास ठेवला त्या रामकृष्ण हरी मंत्रावर. भिक्षा मागून चिंतन केलं महाराज. इतकं चिंतन केलं. इतिहास सांगितला जातो का भगवान पांडुरंग परमात्मानी श्रीगोंद्याच्या मस्जिद मध्ये येऊन शेख मोहम्मद महाराजांना दर्शन दिलं आणि कृतार्थ केलं. आजही जगाच्या इतिहासामध्ये अशी मस्जिद आहे श्रीगोंद्याची का त्या मस्जिद मध्ये भगवान पांडुरंग परमात्मा स्वयंभू रूपाने उभा आहे. तिथं नमाज पडत नाही. मुसलमान त्यांचे सगळे अनुयायी सकाळी काकडा भजन करताय, संध्याकाळी हरिपाठ करताय, प्रति एकादशीला कीर्तन होते. त्यांच्या पुण्यतिथीची कितीतरी कीर्तन मी केलीत. हे एका वारकरी संप्रदायाच्या भगवत भक्तीचा हा महिमा आहे. एका मुसलमानाला सुद्धा नामचिंतन केल्यानंतर पांडुरंग परमात्म्याने दर्शन दिलं. मग तुकोबराय सांगतात, तुका म्हणे तुम्ही तलायाचे वाटे भरवशेने भेटे पांडुरंग,
ही वाट गोमटी वैकुंठाची जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा आम्ही तेच केलं येणे पंथे माझी ज्या मार्गाने ज्ञानोबराय गेले ज्या मार्गाने वेद गेला ज्या मार्गाने साधू संत गेले मार्गी बहुत याची गेले साधू संत त्याच मार्गाने आम्ही गेलो येणे पंथे माझी चालेली पाऊले फायदा काय झाला दर्शन झाले संतापायी विठोबा रखुमाये येणे पंथे माझी चालेले पाऊले पंथ म्हणजे रस्ता या रस्त्याने माझी पाऊलं चालली सक्रिय झाली फायदा झाला दर्शन झाले संतांचं दर्शन झालं थोडा विचार करायचा बस आता थांबायचंय पाहणं वेगळं आणि दर्शन वेगळं याच्यामध्ये अंतर आहे पाहण्याने परिणाम होत नाही दर्शनाने शक्तिपात होतो आणि शक्तिपाताने परिवर्तन होतं महाराज वैकुंठवाशी भगवानगडाचे दुसरे महंत श्री भीमसिंग महाराजांच्या मुखातून एक मी प्रसंग ऐकलाय तेवढा सांगतो नाशिक जिल्ह्यामध्ये चांदोरी आणि सायखेडा हे गाव जवळ जवळ गाव आहे तिथं श्री संत भगवान बाबा गडकर एकदा आले म्हणतात पहिल्यांदाच नाशिक जिल्ह्यात तिथे आले सगळा भाविक वर्ग त्यांच्या दर्शनाकरता जमलेला होता अलोट गर्दी होती अलोट त्या सायखेड्याला महासाकांत पाटील नावाचे एक वारकरी त्यांच्या घरी जेवण वगैरे झालं भाविकांनी दर्शन घेतलं टांग्यामध्ये बसणार महासाकांतांची पत्नी आपल्या 10 वर्षाच्या मुलाला घेऊन जवळ आली तो मुलगा मुका होता बघा जन्मताच बोलला नाही आईने दर्शन घेतलं म्हणलं बाबा माझे 10 वर्षाचं माझं हे बाळ मुक आहे फार उशिरा झालं ते मुक झालंय माझी इच्छा आहे थोड्या दिवस तुमच्या संगतीत राहू द्या हे बघा तुमचा भूतकाळ कसाही असू द्या पण वर्तमान काळात जर साधूची संगती जर केली ना तर जीवनातच कल्याण होतं महाराज जोग महाराजांच्या सानिध्यात तमाशा करणारे मारुती महाराज ठोंबरे आले तर जीवनाचं परिवर्तन झालं पंचदशी सारखा ग्रंथ शिकवित होते म्हणून वारकरी शिक्षण संस्था जी जन्माला आली ती मारुती महाराज गुरव आणि मारुती महाराज ठोंबरे या द्वय मारुती महाराजांमुळे आली तमाशा करणारी जुन्नरची व्यक्ती खानदानी तमासगीर पण जोग महाराजांच्या संगतीचा परिणाम आपल्या हाताने तमाशाच्या तंबूला आग लावली 2 अंगवस्त्रांना सोडून दिलं आणि जोग महाराजांच्या चरणावर जीवन समर्पण केलं भूतकाळ कसाही असू द्या वर्तमान काळात साधूची संगती पाहिजे ज्ञानोबरे संत संता सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरु चरण उपासिता वैराग्यसी खूप मोठा इतिहास आहे मी त्याच्यात वेळ घालवत नाही माझ्या मुलाला तुमच्या सानिध्यात राहू द्या कुठे आहे तुमचं बाळ
म्हणून आईच्या माड लपलेलं बाळ असं पुढे उभं केलं. संत आपण पाहतो असे पाहत नाही. दोन भोव्यांच्या मध्ये आज्ञाचक्र आहे. इथे कुंकू लावलं जातं ना, माता भगिनी लावतात, आपण इथे गंध लावतो. जसं मुस्लिम बांधव गळ्याला गंध लावतात का, ते विशुद्ध चक्राची पूजा करतात. समग्र हिंदू कपाळाला गंध लावतात, ते आज्ञाचक्राची पूजा करतात. ज्ञानचक्र आहे. आणि भगवान बाबांनी दोन भवयांच्या मध्ये त्याच्या ज्ञानचक्राला वेदक आणि भेदक नजरेने पाहिलं. त्याचं डोकं कुरवाळलं. मुकुंद बोल रे, आता किती दिवस गप्प राहशील? तू मुका नाही याचं मला ज्ञान आहे, पण का बोलत नाही? मौन का धरलं? न बोलण्याचं कारण काय? बोल म्हटल्यानंतर बाबांच्या वाणीचा परिणाम असा झाला, 10 वर्षाच्या मुलांनी तोंड उघडलं. काय उत्तर दिलंय का? बाबा 10 वर्षात मला बोलण्याच्या योग्यतेची व्यक्ती मिळाली नाही म्हणून बोललो नाही. आज तुम्ही भेटलात म्हणून बोललो. हा दर्शनाचा परिणाम आहे. दर्शनाचा. अरे ज्ञानोबरांच्या दर्शनाचा परिणाम रेड्यावर झाला म्हणून 700 वर्ष झाल्या आळ्याला रेड्याच्या समाधीवर अभिषेक होतो महाराज. जशी ज्ञानोबरांची वारी आहे, तुकोबरांची वारी आहे, नाथ महाराजांची वारी आहे, नामदेवरांची वारी आहे, नळोबरांची वारी आहे, तशी चैत्रवती एकादशी या महाराष्ट्रामध्ये रेड्याची वारी होती. रेड्याची. अहो, जी मुलं आपल्या आईबापाचं दर्शन घेत नाही ते रेडे त्या रेड्याच्या दर्शनाला येतात. काय रेड्याचं कौतुक आहे? विठ्ठला कृपेचा परिणाम आहे राजा. म्हणून दर्शन झाले. शब्द दर्शन, दृष्टी दर्शन, स्पर्श दर्शन आणि संकल्प दर्शन अशा दर्शनाचा परिणाम आहे. पहिलं शब्द दर्शन. आली मुखा वाटे, आली मुखा वाटे, आले मुखावाटे अमृत वचने, आले मुखावाटे, आले मुखावाटे अमृत वचने, आले मुखावाटे, आले मुखावाटे, आले मुखावाटे अमृत वचने, आले मुखावाटे, मुखावाटे, आले मुखावाटे, आले मुखावाटे अमृत वचने. उत्तीर्णताय नो हे जन्म, उत्तीर्णताय नो हे जन्म, आले मुखावाटे, आले मुखावाटे, आले मुखावाटे अमृत वचने, आले मुखावाटे, आले मुखावाटे, आले मुखावाटे अमृत वचने. आली मुखावाटे अमृत वचने. म्हणून पखारीच्या रेड्याला वेद म्हणा म्हटलं. रेड्याने वेद बोलावेत हे त्यांच्या शब्दातली ताकद आहे. ज्ञानदेव म्हणे बोलिले रघुवेद. दुसरं दृष्टीदर्शन. आता वेळ नको. गावबा नावाचा अक्षर शत्रू मुलगा, पण नाथ महाराजांनी दुसरा नुसता दृष्टी शक्तिपात केला. तो उत्तरकांडाच्या पुढचा रामायण गावबाने लिहिलं. कृपा कटाक्षणे आलेलं स्पर्शदर्शन. स्वामी विवेकानंदांच्या मस्तकावर श्री रामकृष्ण परमहंसांनी नुसता स्पर्श केला तर कालीमातेचं दर्शन झालं. नळोबरांच्या मस्तकावर जगद्गुरु तुकोबरांनी हात ठेवल्याबरोबर हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन केले. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरांच्या मस्तकावर हात ठेवल्याबरोबर 9,000 उभ्यांची ज्ञानेश्वरी बाहेर पडली. आता कृपा भांडवल सोडी परी माझी मतीची पुतडी करी ज्ञान पद्मजोडी थोरा माती. आणि शेवटचे संकल्प कृपा. बोलावं लागत नाही, पाहावं लागत नाही, स्पर्श करावं लागत नाही. तुका म्हणे आले समर्थाचे मना तरी होया दर्शन. म्हणून ज्ञानोबरांच्या मार्गाने आम्ही गेलो. त्यांनी सांगितलेल्या मार्गाचं संताची पायी हा माझा विश्वास. विश्वास ठेवला. येणे पंथे माझी चालेली पाऊले आणि दर्शन झाले संता पायी ज्ञानेश्वर. बरवी ही वेळ सापडली संधी साह्य झाले बुद्धी संचिताची. येणे पंथे माझे चालेले पाऊले दर्शन झाले संतापायी.
या अभंगावर काही अल्पसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. तो माझ्या स्वतःच्या बुद्धीचा नाही. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्षाचा अध्ययन करण्याचं जे परमभाग्य लाभलं, आले या कपाळा थोडे बहु, जे योग्य तो श्री सद्गुरु जोग महाराजांचा प्रसाद आहे. बोलण्याच्या ओघामध्ये अपसिद्धांत झाला असेल, कधी आजागळ वाक्य गेलं असेल, तो माझ्या बुद्धीचा दोष. मातृपितृ अंतकरणाने मला आपण क्षमा कराल अशी सद्भावना व्यतीत करतो. आणि पुनश्च एकदा झालेली चिंतन सेवा अलंकापूर निवासी साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राज्य वैष्णवाग्रगणी अखंड समाधी धन विश्वमाऊली ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय आणि परमपूज्य प्रातस्मरणीय परमवंदनीय भोसीरकर माऊलींच्या श्रीचरणारविंदी माझे वाक पुष्प सेवा समर्पण करतो आणि थांबतो. तुझे गेले तुमच्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा, शेवे माझी जमाधरा कृपा करा शिवजी. एकदा ज्ञानोबरांचं भजन करू, आपली सेवा संपली. एकदा सगळ्यांनी प्रेमाने हात वर करा, सर्वांनी करा, सर्वांनी करा. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव पुनश्च सप्ताह कमिटी अलंकापूर नगरीतील सेवा करणारे ज्ञानोबरांच्या चरणावर साधना करणारे हिमालयाच्या उंचीचे 2 मृदंगवादक आणि सुंदर अशा प्रकारचे गुरुबंधू गायक, छोटे छोटे बाल वारकरी मंडळी, राजकीय सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक सगळ्या क्षेत्रातील आणि सप्ताहाला संयोजन आयोजन आणि सेवा करणारे आणि मदत करणारे आपण सर्व भाविक, आपण सर्वांच्या चरणी कोटी कोटी हृदयपूर्वक नमस्कार करतो आणि थांबतो. विठ्ठल जय म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी